हरे कृष्णा, प्रभुजीज माताजी सर्वांचं स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये. तर आपण गेल्या वेळेस पाहत होतो कशा प्रकारे अर्जुन ह्यांनी वेगवेगळ्या प्रसंगातून भगवंतांनी त्यांना दिलेली क्षमता, सामर्थ्य याबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्यानंतर युधिष्ठिर महाराजांनी विचारलेल्या बाकी प्रश्नांचे ते एक एक करून उत्तर देत आहेत, की कशा प्रकारे युधिष्ठिर महाराजांनी विचारलेलं की यादव कुळातील बाकीचे सर्व सदस्य कसे आहेत आणि त्यांच्याबद्दल अर्जुन आता या श्लोकामध्ये श्लोक क्रमांक 25 पासून पुढे वर्णन करत आहेत. आणि विशेषतः आपण एक गोष्ट समजू शकतो येणाऱ्या श्लोकांमधून, जसं आपण मागच्या वेळेला सांगितलेलं की भगवंतांचे भक्त जे असतात, ते भगवंत ज्यावेळेस भक्तांना मोठे-मोठे कार्य करण्यासाठी क्षमता देतात, त्यावेळेस त्यांच्या हृदयामध्ये कृतज्ञतेची भावना असते. त्यांची ही भावना नसते, की मी माझ्या वैयक्तिक क्षमतेने, वैयक्तिक सामर्थ्याने ही गोष्ट करू शकत आहे. आणि त्याच प्रकारे भगवंत त्यांचे ध्येय पूर्ण झाल्यानंतर, त्यांचं प्रयोजन पूर्ण झाल्यानंतर, ज्यावेळेस ती क्षमता, ते सामर्थ्य काढून घेतात भक्ताकडून, त्यावेळेसही भक्त हे हताश होत नाहीत, निराश होत नाहीत. त्यावेळेस पण ते भगवंतांना तेवढेच कृतज्ञ राहतात, जे की आपण अर्जुनाच्या उदाहरणावरून पाहू शकतो. आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये ज्यावेळेस कृष्ण, जे की पांडवांच्या कुटुंबापैकीच एक कुटुंब सदस्य म्हणून त्यांच्यासोबत राहत होते, ते कृष्ण आता ह्या पृथ्वीवरील त्यांच्या लीला संपवून भगवत धामात परतल्यानंतर अर्जुन हा कशाप्रकारे हताश होत नाही, तर भगवंतांनी जी शिकवण अर्जुनाला दिली कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर, ती शिकवण आठवून कसं तो स्वतःला सावरतो आणि त्याच्या पुढच्या क्रिया ठरवतो, ते पण खूप शिकण्यासारखं आहे अर्जुनाच्या उदाहरणामधून, की तो डिप्रेशनमध्ये, नैराश्यामध्ये जात नाही. तर भगवंतांच्या भक्ती मार्गामध्ये रुढलेलं असण्याचं म्हणजे आपलं जे मूळ आहे भक्ती मार्गामध्ये, ते खूप खोलवर दृढ असण्याचं हे एक लक्षण आहे, की जीवनामध्ये किती जरी अवघड परिस्थिती आल्या, तरी भगवंतांचे भक्त जे आहेत, ते विचलित होत नाहीत. भगवद्गीतेमध्ये अशा भक्तांना एका ज्योतीची उपमा दिलेली आहे. जशी दिव्याची जी ज्योत असते, ती जर थोडीशी जरी हवा आली तरी दिवा विझून जातो. ती ज्योत फडफडून नंतर विझून जाते. परंतु तोच जर दिवा एखाद्या विंडलेस एखाद्या अशा ठिकाणी ठेवलेला आहे जिथं त्या वातीला हवा लागत नाहीये किंवा आपण जो काच असतो कंदिलासारखा काच गोल, तो जर त्या वातीच्या बाजूला ठेवला, तर अशा हवेमध्ये पण ती वात प्रखरतेने जळत राहते. ती विझत नाही. त्याच प्रकारे भगवद्गीतेचा 6वा अध्याय सांगतो, की एक योगी, विशेषतः एक भक्ती योगी जो असतो, त्याचं मनही तशा एका विंडलेस म्हणजे ज्या ठिकाणी हवा लागू शकणार नाही, अशा ठिकाणी वात जशी प्रखरतेने जळते, प्रकाश देते, त्याचप्रमाणे अशा भक्तियोग्याचं जे मन आहे, ते पण अशाच प्रकारे प्रखरतेने स्थिर राहते कोणत्याही कठीण परिस्थितीमध्ये पण. आणि अर्जुन आणि पांडवांच्या उदाहरणामधून आपण ही गोष्ट जाणू शकतो येणाऱ्या 2-3 श्लोकांनंतर, की कशाप्रकारे पांडव हे त्यांना दुःख निश्चित झालं, परंतु ते गडबडून बिलकुल गेले नाहीत. त्यांची जी बुद्धी होती भक्ती मार्गामध्ये, ती पूर्णतः स्थिर कशाप्रकारे होती, एवढी मोठी आपत्ती, एवढी मोठी कठीण परिस्थिती आलेली असताना पण. या जगामध्ये आपण पाहतो, की कधी कोणी जवळचा व्यक्ती निघून जातो, आपले आप्तेष्ट, आपले जवळचे मित्र, नातेवाईक वगैरे. ज्यावेळेस हे जग सोडून जातात, त्यावेळेस काही क्षणांकरिता, काही तासांकरिता, काही दिवसांकरिता व्यक्तीला वेळ लागतो त्याच्यामधून बाहेर येण्यासाठी. परंतु त्या स्पेसिफिक विशेषतः त्या वेळेस काही सुचत नाही व्यक्तीला, की पुढे काय करायला पाहिजे किंवा पूर्ण जग हे कोणतंही दिशाहीन असं वाटायला लागतं. परंतु अर्जुनाच्या बाबतीमध्ये, युधिष्ठिर महाराजांच्या बाबतीमध्ये भगवंतांची शिकवण आठवून
त्यांची जी स्पिरिच्युअल इंटेलिजन्स, त्यांची जी आध्यात्मिक बुद्धी होती, ती तेवढीच स्थिर आणि चाणाक्ष होती, जेवढी भगवंत उपस्थित असताना. तर ते आपण येणाऱ्या श्लोकांमध्ये पाहू. कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीच, माताजीच? आतापर्यंत आपण जी चर्चा केली त्याच्यावर? हरे कृष्ण. ठीक आहे. श्लोक क्रमांक 25 पासून सुरू करू. कृपया आपण सर्वांनी श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. जलौकसां जले यद्वमहान्तोदन्त्यनीयसः जलौकसाञ्जले यद्महान्तो दुर्बलान् बलिनो राजन्महान्तो बलिनो मिथः दुर्बलान् बलिनो राजन् राजमहान्तो बलिनो मिथा बलिनो मिथः एवं बलिर्ष्ठैर्यदुर्भिर्महद्भिरितरान् विभुः एवं एवं महान् वीरितान् विभु यदोन्यदुभिरनो यदोन्यदुभिरन्योन्यं भुभरान् संजहारः यदुर्योधोर्नोम्यं यदुन्ययुधिरन्योन्यं भुवरान् संजहारः संजहारः. कुणाला वाचायचं आहे का प्रभूजीच, माताजीच? हरे कृष्ण. मी वाचू प्रभूजी? हा, अलका माताजी. हरे कृष्ण. हो प्रभूजी वाच. हे राजन, महासागरात ज्याप्रमाणे बलवान आणि मोठे जलचर दुर्बळ आणि लहान जलचरांना खाऊन टाकतात, त्याप्रमाणे पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांनी या पृथ्वीवरील भार क्षीण करण्यासाठी बलवान यदूंकडून दुसऱ्या क्षत्रियांचा संहार करवून घेतला आणि पश्चात यदूंकडूनच संहार करवला. तात्पर्य श्रील प्रभुपादजी द्वारा. श्रील प्रभुपाद. एकच मिनिट हा माताजी. हरे हो कृष्ण. प्रभू. तर हो. इथे भगवंतांची जी मोशल लीला आहे, ज्यामध्ये कृष्णांनी सर्व यदुवंशीयांना आपण ते स्वतः भगवत धामात जाण्यापूर्वी सर्व यदु कुळाचा सर्व म्हणजे काही अपवाद होते त्यामध्ये. जसं की उद्धवजी, जसं की आणि सर्व ज्या स्त्रिया होत्या, विशेषतः भगवंतांच्या ज्या 16,108 राण्या होत्या, त्यांचा आणि काही अपवाद वगळता बाकी सर्व जे पुरुष होते, विशेषतः यदुकुळातील, त्या सर्वांचा संहार करवून घेतला आणि त्या लीलेला म्हटलं आहे मोशल लीला. तर भगवंतांनी असं का करून घेतलं, ते जाणून घेणं खूप महत्वाचं आहे आणि शिकण्यासारखं आहे. माताजी कंटिन्यू करा तात्पर्य. हो. तात्पर्य श्रील प्रभुपादजी द्वारा. श्रील प्रभुपादजी की जय. या लौकिक जगात जीवनार्थ संघर्ष आणि त्यात बलिष्ठांचा निभाव हाच नियम आहे. कारण या जगातील बद्ध जीवांमध्ये विषमता आहे आणि ती विषमता जगातील भौतिक साधनांवर प्रभुत्व करण्याच्या प्रत्येकाच्या मनातील आकांक्षेतून निर्माण झाली आहे. जगावर प्रभुत्व संपादन करण्याची मनोवृत्ती हीच मुळी जीवांच्या बद्धतेचे एक कारण आहे. या अशा नकली प्रभूंची सोय व्हावी म्हणून भगवंतांच्या भ्रामक शक्तीने प्रत्येक योनीतील बद्ध जीवांमध्ये सबल दुर्बल अशी विषमता निर्माण करून ठेवली आहे. जगावर आणि प्रकृतीवर प्रभुत्व मिळवण्याच्या या वृत्तीतून स्वाभाविकपणे विषमतेचा जन्म झाला आणि जीवनार्थ संघर्ष हा नियम अस्तित्वात आला. पण आध्यात्मिक क्षेत्रात अशी विषमता नाही आणि म्हणून जीवन संघर्ष नाही. कारण तेथे प्रत्येकाचे अस्तित्व शाश्वत आहे, नित्यच आहे. तेथे विषमता नाहीच. कारण प्रत्येक जण केवळ भगवंतांची सेवा करू इच्छितो आणि आपल्या लाभासाठी कोणीही भगवंतांचे अनुकरण करण्याचा प्रयत्नही करीत नाही. या जीवांसहित अखिल सृष्टीचा निर्माता परमेश्वरच आहे. त्यामुळे तोच सर्वांचा स्वामी आणि भोक्ताही आहे. परंतु लौकिक जगामध्ये मायेच्या प्रभावामुळे जीवाला भगवंताशी असलेल्या नित्य संबंधाचा विसर पडतो आणि अशा रीतीने जीवाला जीवन संघर्ष आणि बळी तो कानपिळी या नियमाने बद्ध व्हावे लागते. श्रील प्रभुपादजी की जय. हरे धन्यवाद. कृष्ण प्रभुजी. हरे धन्यवाद. कृष्ण. धन्यवाद. तर इथे आपण बघत आहोत की श्रीमद भागवतम सांगते, श्रील प्रभुपादांच्या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपादजी सांगतात
की कशा प्रकारे भौतिक जगामधल्या जे बद्ध जीव आहेत, त्यांची मानसिकता काय आहे आणि कशा प्रकारे ही मानसिकता खूप वेगळी आहे आध्यात्मिक जगामधील जे नित्यसिद्ध, जे नित्यमुक्त जीव आहेत त्यांच्यामध्ये आणि भौतिक जगामधील बद्ध जीवांच्या मानसिकतेमध्ये खूप फरक आहे. काय फरक आहे? की श्रील प्रभुपादजी विशेषतः भौतिक जगातल्या काही जे तत्व आहेत, जे विज्ञानामध्ये दिलेले आहेत, जसं की आपण जीवशास्त्रामध्ये 11वी-12वी मध्ये शिकलो, की स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स आणि सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट हे डार्विन यांनी लिहिलेल्या थिअरीमध्ये, तत्वज्ञानामध्ये हे 2 महत्त्वाचे तत्व आहेत, की कशाप्रकारे ह्या भौतिक जगातील प्रत्येक जीव हा त्याच्या जगण्यासाठी संघर्ष करतो आणि या संघर्षामध्ये जे जीव हे फिटेस्ट म्हणजे जे जास्तीत जास्त शक्तिशाली आहेत, ते जीव हे तरतात किंवा वाचतात आणि बाकीच्या जीवांवर प्रभुत्व प्राप्त करून, त्यांना हरवून किंवा त्यांना नष्ट करून ते स्वतःचं जीवन जगतात. अशा प्रकारे डार्विन सांगतो, की एक कोणताही प्राण्यांचा गट का असेना, त्याच्यामध्ये असेच प्राणी त्या गटामधले टिकू शकतात, जे की बाकीच्यांवर वर्चस्व, प्रभुत्व प्रस्थापित करून त्यांना हरवून स्वतःचं जीवनमान वाढवतील. परंतु आध्यात्मिक जगतामध्ये ही मानसिकता नाहीये आणि भौतिक जगातल्या या मानसिकतेमुळं काय होतं, की प्रत्येक बद्ध जीव हा दुसऱ्या कुणावर तरी प्रभुत्व प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामध्ये भौतिक जगतामध्ये विषमता म्हणजे हायरार्की ज्याला आपण म्हणतो, ती विषमता ठरते, की जसं एक व्यक्ती आहे, जसं की आपण मागच्या वेळेस उदाहरण दिलेलं, की तो स्वतःच्या पत्नीला, मुलांना यांच्यावर जर स्वामित्व, प्रभुत्व गाजवत असेल, परंतु तो हे नाही कळू देणार आपल्या कुटुंबातील सदस्यांना, की तो ज्यावेळेस बाहेर कामावर जातो, त्याच्यावर पण स्वामित्व, प्रभुत्व गाजवणारा दुसरा कोणीतरी मालक किंवा बॉस आहे आणि त्या व्यक्तीवर पण प्रभुत्व गाजवणारा अजून दुसरा, तिसरा कोणतातरी व्यक्ती आहे. अशा प्रकारे ही जर साखळी आपण पाहत गेलो, तर एक साम्य आपल्याला दिसेल, की प्रत्येक जीव आपल्या बद्ध अवस्थेमध्ये कोणत्यातरी दुसऱ्या जीवांवर प्रभुत्व गाजवण्याचा प्रयत्न करत असतात, त्यांच्या बद्ध अवस्थेमध्ये. आणि अशा रीतीने प्रभुत्व गाजवण्याचा प्रयत्न करत असताना आपल्यापेक्षा जो कमी शक्तिशाली जीव आहे, जो की आपल्या प्रोटेक्ट किंवा आपल्या सुपरविजनच्या आपल्या आधिपत्याच्या खाली आहे, त्या जीवाचं शोषण करण्याची सामान्यतः बद्ध जीवाची प्रवृत्ती असते. म्हणजे उदाहरणार्थ आपण बऱ्याचदा केसेस बघतो, की कोणी व्यक्ती बाहेरून खूप कठीण परिश्रम करून आलेला आहे आणि खूप थकून-भागून आलेला आहे. पण बाहेरचा जो राग, जे फ्रस्ट्रेशन, जी हताशता आहे, ती कधी-कधी व्यक्ती घरातल्या, कुटुंबातील सदस्यांवर काढतो. का? कारण बाहेर तर ते स्वामित्व, प्रभुत्व चालणार नाही. जग मान्य करणार नाही. पण घरामध्ये असे जे जीव आहेत, पत्नी असो किंवा लहान मुलं असो, जे त्या व्यक्तीच्या ऐकण्यामध्ये आहेत, आधिपत्याखाली आहेत, त्यांचं शोषण करण्याची वृत्ती कधी-कधी अशा बद्ध जीवामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर ही जी प्रवृत्ती आहे, प्रत्येक बद्ध जीवामधली दुसऱ्या आपल्यापेक्षा कमी शक्तिशाली जीवावर प्रभुत्व किंवा स्वामित्व गाजवायचं आणि त्याचं शोषण करायचं, ही आपल्या बद्ध अवस्थेचंच एक दर्शक आहे. आपल्या बद्ध अवस्थेचंच एक द्योतक आहे. आणि ही जी स्वामित्व किंवा प्रभुत्व गाजवण्याची जी मनोवृत्ती आहे, शास्त्र सांगतं, श्रीमद भागवतम सांगतं, की ती मनोवृत्ती त्याचं मूळ कारण काय आहे? त्याचं मूळ कारण आहे आपण कुठेतरी जाणता किंवा न जाणत्या प्रकारे भगवंत जे की सर्व शक्तिमान आणि सर्व जीवांचे स्वामी आहोत, त्यांची जागा घेण्याची बद्ध जीवाचा एक निष्फळ प्रयत्न आहे. आपण कदाचित मान्य करू किंवा न मान्य करू, परंतु याचं मूळ कारण आहे भगवंतांचं जो स्तर आहे, भगवंतांची जी स्थिती आहे, सर्व प्राणिमात्रांचे स्वामी
आणि सर्व भोगता भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायामध्ये 29वा श्लोक आहे माझ्या मते. भोक्तारं यज्ञ तपसां सर्व लोक महेश्वरम सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांतीं मृच्छति. आपण एकदा हा श्लोक उघडू. महत्वाचा श्लोक आहे, माहिती असणं, ज्याच्यामध्ये श्रील प्रभुपादजी सांगतात की पीस फॉर्म्युला काय आहे. म्हणजे शांतीचं फॉर्म्युल्याला आपण मराठीमध्ये गुणसूत्र, शांती जीवनामध्ये प्राप्त करण्याचं जे गुणसूत्र आहे, फॉर्म्युला आहे, तो भगवद्गीतेमध्ये दिलेला आहे. आपण सर्वांनी एकदा म्हणण्याचा प्रयत्न करा, प्रभुजीज माताजीज. भोक्तारं यज्ञ तपसां भोक्तारं यज्ञतपस्था सर्वलोक महेश्वरम सर्वलोकमहेश्वरम् सुहृदं सर्वभूतानां सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छते. ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति. तर या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की जर आपण भगवंतांना अशा प्रकारे समजून घेतलं, कशा प्रकारे, भोक्तारं यज्ञ तपसां, की सर्व यज्ञ म्हणजे आपण जे काही त्याग करतो जीवनामध्ये, जगामध्ये जे कोणते लोक वेगवेगळे यज्ञ करतात किंवा जे कोणते त्याग करतात, त्या सर्व यज्ञांचं, त्या सर्व त्यागांचे जे भोक्ता म्हणजे कोण, उपभोग घेणारे, खरा लाभ ह्या सर्व तपस्यांचा ज्यांना प्राप्त होणारे आहेत, स्वीकारणारे आहेत, ते स्वतः भगवंत कृष्ण आहेत. आणि सर्व लोक महेश्वरम, ईश्वर म्हणजे कंट्रोलर, नियंत्रक, आणि महेश्वरम सर्व लोकांचे जे अल्टिमेट अंततः जे नियमक आहेत, नियंत्रक आहेत, ते कोण आहेत, भगवंत आहेत सर्व प्राणी मात्रांचे. सुहृदं सर्वभूतानां, आणि सर्व प्राणी मात्रांचे जे सर्वात जवळचे, हार्ट टू हार्ट ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो, असे सुहृदम, असे सर्व जीवांचे जवळचे जे मित्र आहेत, ते आहेत भगवंत कृष्ण. तर अशा प्रकारे भगवंतांना ज्या वेळेस आपण आपल्या केलेल्या सर्व कार्यांचा उपभोक्ता म्हणून समजतो, सर्व प्राणी मात्रांचे नियंत्रक म्हणून समजतो, आणि आपले सर्वात जवळचे मित्र म्हणून समजतो, तोच व्यक्ती भगवद्गीतेच्या अनुसार हा शाश्वत शांती प्राप्त करू शकतो. ज्ञात्वा मां शांती मृच्छती, हा भगवंतांचा स्तर जाणूनच व्यक्ती खऱ्या प्रकारे जीवनामध्ये शांतता प्राप्त करू शकतो. तर आपल्यापैकी ज्यांना कुणाला जीवनामध्ये शांतता प्राप्त करायचंय, त्यांनी हे गुणसूत्र भगवद्गीतेतलं समजून घेणं खूप आवश्यक आहे. 5वा अध्याय आणि शेवटचा श्लोक, 29वा श्लोक. तर ह्या भागवताच्या आजच्या तात्पर्यामध्ये सांगितलंय की कशा प्रकारे आपण ज्यावेळेस भगवंतांना भोक्ता म्हणून समजत नाही आणि स्वतःला भोक्ता समजायला लागतो, आपल्या अधिपत्याखाली जे कोणी जीव दिलेले आहेत भगवंतांनी त्यांच्या सेवेसाठी, जसं पतीसाठी पत्नी किंवा पत्नीसाठी पती किंवा आई वडिलांसाठी, मातापित्यांसाठी त्यांचे जे मुलं आहेत, तर हे शोषण करण्यासाठी दिलेले नाहीयेत, त्यांची काळजी करण्याकरता दिलेले, जेणेकरून भगवंतांच्या भक्तीमध्ये त्यांना पुढे जाण्यासाठी आपण प्रेरित करू शकू, त्यांना सपोर्ट करू शकू. परंतु असं सेवकाच्या भूमिकेतून स्वतःला न जाणता जर आपण स्वतःला भोक्ता म्हणून, स्वामी म्हणून, प्रभू म्हणून जर समजायला लागलो आणि बाकीच्या जीवांचं जर शोषण करायला लागलो, तर अशा शोषणातून काय होतं की या भौतिक जगातलं जे कर्मबंधन आहे, भौतिक जगामधला आपला जे राहण्याचा वेळ आहे, ते परत परत वाढत जातं. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. अशा प्रकारे पुन्हा पुन्हा आपल्या बद्ध अवस्थेमध्ये आपल्याला जन्म घ्यावा लागतो. आणि इथे यदुकुळांबद्दल, यदुवासियांबद्दल, यदुकुळांतील सर्व सदस्यांबद्दल विशेषतः इथे सांगितलेलं आहे की भगवंतांना असं पाहिजे नव्हतं की त्यांनी ह्या पृथ्वी तलावरील लीला संपवल्यानंतर यदुकुळातील हे सर्व क्षत्रिय सदस्य, जे की एवढे शक्तिशाली होते, बाकीच्या कोणत्या जीवांवर चुकीच्या प्रकारे त्यांचं शोषण करावं किंवा त्यांच्या शक्तीचा चुकीच्या प्रकारे
वापर केला जाऊन बाकीच्या बद्ध जीवांवर त्यांनी प्रभुत्व गाजवावं. हे एक कारण होतं. दुसरं कारण होतं, की यदुकुळातील सर्व सदस्य आपण मागच्या काही सेशन्सच्या अगोदर त्यामध्ये चर्चा केलेली, की हे सर्व आध्यात्मिक जगतातले राहणारे नव्हते. सर्व नित्य परिकर नव्हते. याच्यापैकी काही जीव हे अनेक जे हायर प्लॅनेटरी सिस्टम स्वर्गलोक वगैरे जे आहेत, अशा स्वर्गलोकातून देवतागण पण आलेले होते, भगवंतांना त्यांच्या लीलेमध्ये मदत करण्यासाठी. तर त्यांना पण त्यांची जी सेवा आहे स्वर्गलोकात वगैरे ज्या कोणत्या लोकातून ते आलेले आहेत, त्या ठिकाणी परत पाठवण्यासाठी भगवंतांनी ही मोषल लीला ठेवली. जेणेकरून भगवंत ह्या पृथ्वीवरील त्यांच्या अस्तित्व असेपर्यंतच सर्व कुरु म्हणतो, यदुकुळातील सर्व क्षत्रियांचा विनाश व्हावा, संहार व्हावा, ही भगवंतांची इच्छा होती. तर 2 कारणं आपण सांगितले, की त्यांनी आपल्या बळाचा गैरवापर करून बाकीच्या सामान्य जीवांवर प्रभुत्व गाजवून त्यांचं शोषण करू नये, भगवंत या पृथ्वी लोकावरून गेल्यानंतर. आणि दुसरं कारण आपण सांगितलं, की यदुकुळातील बरेचसे सदस्य हे केवळ आध्यात्मिक जगतातील नव्हते, तर या भौतिक जगतातील जे स्वर्गलोक वगैरे इत्यादीतील देवता पण आलेले होते. तर त्यांना त्यांच्या सेवेमध्ये परत पाठवण्यासाठी भगवंतांनी ही मोषल लीला घडवून आणली. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभुजीज, माताजीज? आपण पाहिलं की कशाप्रकारे भौतिक जगामधले जे बद्ध जीव असतात त्यांची मानसिकता कशाप्रकारे बिघडलेली असते आणि त्या बिघडण्याचं मूळ कारण आपण पाहिलं की भगवंतांबद्दलची ईर्ष्या आणि भगवंतांचं जे स्थान आहे भोक्ता म्हणून किंवा सर्वांचा स्वामी म्हणून, ते स्थान जाणत्या किंवा न जाणत्या प्रकारे एक बद्ध जीव भगवंतांबद्दल असणाऱ्या ईर्ष्येमुळे स्वतः ते स्थान प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. आणि ते स्थान प्राप्त करण्याचा प्रयत्न म्हणजे बाकीचे जे कोणते जीव आपल्या काळजीमध्ये भगवंतांनी दिलेले आहेत, त्यांचं शोषण करण्याचा प्रयत्न करतो. जसं की एक उदाहरण आपण पाहतो, कधी कोणत्या व्यक्तीला आदान-प्रदान करण्यासाठी किंवा प्रभुत्व गाजवण्यासाठी जर कोणी नसेल, तर बऱ्याचदा कधी-कधी व्यक्ती एक प्रभुत्व गाजवण्यासाठी, स्वामित्व गाजवण्यासाठी काही वेळेला पेट म्हणजे पाळलेले कुत्रे, मांजर असे पण प्राणी ठेवतात. का? की कुणी माझं ऐकत नाही तर काही हरकत नाही, पण किमान हा कुत्रा तरी माझं ऐकतो. हा तरी मला स्वतःचा मालक म्हणून स्वीकारतो. अशा प्रकारे ही स्वतःला प्रभू म्हणून मिरवण्याची किंवा दुसऱ्या जीवांवर बळजबरीने प्रभुत्व गाजवण्याची जी मानसिकता आहे, ती आपल्याला बद्ध जीवांमध्ये पाहायला मिळते. आणि याच्या विरुद्ध आध्यात्मिक जीवामध्ये काय सांगितलेलं इथे? आध्यात्मिक जीवामध्ये एकले ईश्वर कृष्ण आर सब भृत्य. एकटेच भगवंत कृष्ण हे स्वतः सर्व जीवांचे प्राणी म्हणून आध्यात्मिक जगतामध्ये निवास करतात आणि बाकीचे सर्व जे प्राणी मात्र आहेत तिथे, ते भगवंतांचे भृत्य म्हणजे सेवक म्हणून आपली सेवा प्रदान करतात. त्यामुळे तिथे अशा प्रकारचा इगो क्लॅश, अशा प्रकारचा अहंकार कधीही उत्पन्न होत नाही, की मी दुसऱ्या ह्या ठरवलेल्या जीवांचा स्वामी आहे आणि यांनी माझी सेवा करायला पाहिजे. मी यांचं शोषण करण्यासाठी मला मुभा आहे. अशा प्रकारचा जो भौतिक जगातली मानसिकता आहे, ती आध्यात्मिक जगतामध्ये आपल्याला कधीच पाहायला मिळत नाही. आणि त्याच्यामुळे एक उदाहरण दिलं जातं, की एक जर आपण कोरा कागद घेतला आणि तुम्हाला एक पेन दिला आणि तुम्हाला जर सांगितलं, की खूप सारे वर्तुळं काढा त्या कागदावर. फक्त एक अट आहे, की ते वर्तुळं एकमेकांना क्रॉस नाही झाले पाहिजे, एकमेकांना स्पर्श नाही केला पाहिजे. तर कसे काढावे लागतील आपल्याला वर्तुळं प्रभुजीज, माताजीज? कोणी सांगेल का? एक पेपरचा कागदाचा तुकडा दिलेला आहे आणि त्याच्यावर वर्तुळं काढायचे जास्तीत जास्त. पण एक अट आहे, की ते एकमेकांना टच नाही झाले पाहिजे, एकमेकांना क्रॉस नाही झाले पाहिजे. तर कशाप्रकारे आपल्याला काढावे लागतील? प्रभूजी मला वाटतं की एक मोठं वर्तुळ काढायचं आणि त्याच्या आतमध्ये छोटे वर्तुळ काढत जायचे. हां, खूप छान माताजी. आणि या सर्व वर्तुळांमध्ये कॉमन सामायिक काय राहील? अलका माताजी?
तो बिंदू त्याला काय म्हणतात? त्रिज्या? केंद्रबिंदू. केंद्रबिंदू. सेंटर. हा हा, हा, बरोबर, केंद्रबिंदू. बरोबर आहे ना. तर जसं माताजींनी सांगितलं की एका कागदावर जर आपण केंद्रबिंदू एक ठेवला तर त्याच्या बाजूला अनेक वर्तुळ काढू शकतो आणि ते वर्तुळ एकमेकांना बिलकुल टच करणार नाहीत, क्रॉस करणार नाहीत. अशा प्रकारे जर भगवंत कृष्ण हे जर आपल्या सर्वांच्या जीवनाचे जर केंद्रबिंदू असतील आणि त्यांच्या सेवेमध्ये जर आपण बाकीच्या जीवांना पाहायला सुरुवात केली तर आपण पण कधीही दुसऱ्या जीवांचं शोषण करणार नाही. जसं की मी नेहमी उदाहरण देतो की आपल्या कुटुंबातील सदस्य असू द्या, आपल्या ऑफिसमधील आपले कलिग्स, सहकारी असू द्या, जर आपण कुटुंबातील सदस्यांना जर ओळखलं की ह्या जन्मामध्ये मला ह्या आई-वडिलांचा सेट प्राप्त झालेला आहे. ही पत्नी, हे मुलं यांचा सेट प्राप्त झालेला आहे. हे भाऊ-बहीण यांचा सेट प्राप्त झालेला आहे. तर हे सर्व जीव हे पण भगवंतांचे अंश आहेत. माझी पत्नी ही माझी पत्नी होण्याच्या अगोदर भगवंतांची अंश आहे. त्याच्यामुळे भगवंतांनी हे सर्व जीव माझ्या काळजीमध्ये सोपवलेले आहेत आणि मी जर यांचं शोषण केलं तर जीवनाच्या शेवटी भगवंतांना ज्यावेळेस आपण तोंड दाखवू त्यावेळेस आपण लायबल म्हणजे आपली बांधिलकी आहे ते समजवण्यासाठी की आपण कशाप्रकारे आपल्या काळजीतील जीवांचं त्यांचं भरण-पोषण केलेलं आहे, कशाप्रकारे त्यांना सपोर्ट केलेलं आहे. तर आपण जर त्या जीवाला भगवंतांचा अंश म्हणून जाणलं, तर कधीच आपण त्याचं शोषण करणार नाही. आपण मुलांचं पण आपल्या शोषण करणार नाही किंवा आई-वडील जे आहेत त्यांचा पण आदर हे करू, की त्यांच्यामुळे आपल्याला मनुष्यजन्म प्राप्त झालाय. जर असे कितीतरी जीव अजून पण क्यूमध्ये आहेत, की जे कलियुगामध्ये मनुष्यजन्म प्राप्त करण्यासाठी विशेषतः भारतामध्ये अनेक देवी-देवता, साधू, ऋषी-मुनिगण पण खूप उत्सुक आहेत भारतामध्ये कलियुगामध्ये मनुष्यजन्म प्राप्त करण्यासाठी. कारण खूप कमी वेळेमध्ये आध्यात्मिक परिपूर्णता प्राप्त करून आपण भगवत धामात प्रवेश करू शकतो. तर जसं माताजींनी सांगितलं, की केंद्रबिंदू जर आपल्या जीवनाचा भगवंत आहेत, भगवंतांची सेवा आहे, तर इगो क्लॅशला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, की अहंकारामुळे कधी आपण शोषण करणार नाही बाकीच्या कोणत्याच जीवाचं. परंतु तो जर केंद्रबिंदू वेगवेगळा असेल, तो जर केंद्रबिंदू असेल, की भगवंताला मी सर्वश्रेष्ठ भोक्ता मानणार नाही, तर मी स्वतःला माझ्या आजूबाजूला जे कोणी आहे त्यांचं शोषण करण्यासाठी भोक्ता जर मानायला लागलो, तर असा प्रत्येक जीव विचार करायला लागला तर प्रत्येकामध्ये इगो क्लॅश अहंकारामुळे प्रत्येकामध्ये क्लॅशला आपण काय म्हणतो मराठीमध्ये भांडणं होतील आणि कोणती साधी गोष्ट पण आपल्याला प्राप्त करणं ही खूप कठीण होऊन बसेल आपल्या आप्तेष्टांसोबत किंवा आपल्या सहकाऱ्यांसोबत पण. सगळ्यांना हा मुद्दा क्लिअर आहे प्रभुजीज, माताजीज, की भौतिक बद्धतेचं कारण काय आहे? भौतिक जगातील जीवांची मानसिकता याच्यामध्ये खोट कुठे आहे? गॅप कुठे आहे? आणि आध्यात्मिक जगतातील जे नित्य मुक्त जे भगवंतांचे सहचर असे जीव आहेत, त्यांची मानसिकता कशाप्रकारे वेगळी असते आणि शास्त्रामधून आपण ह्या गोष्टी कशा समजावून घेऊ शकतो, वेगवेगळे श्लोक जे आपण पाहिले त्यामधून. कुणाचा काही प्रश्न आहे का? प्रभुजीज, माताजीज, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा. हरे कृष्ण. अमृता प्रभुजी. माताजी, गणेश कुलकर्णी प्रभू, किरण जाधव प्रभू, मंजरी माताजी आणि बाकीचे भक्त. हरे कृष्ण. ठीक. आपण पुढे जाऊ श्लोक क्रमांक 27. कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. देशकालार्थयुक्तानि देशकालार्थयुक्तानि हत्तापोपशमानि च हत्तापोपशमानि च हरन्ति स्मरतश्चित्तम् हरन्ति स्मरतश्चित्तम् गोविन्दां विहितानि मे. गोविन्दाभिहितानि मे. तर अर्जुन अशा कठीण परिस्थितीमध्ये हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. अर्जुन अशा कठीण परिस्थितीमध्ये कशा प्रकारे स्वतःला सावरत आहे आणि त्या अर्जुनाच्या वागण्यातून आपल्याला पण कशा प्रकारे धडा शिकायला मिळतो, की एका भक्ताने कठीण परिस्थितीमध्ये कशा प्रकारे
स्वतःला सावरायला पाहिजे. हे हा आपण शिकू शकतो. कुणाला वाचायचं आहे का प्रभुजीज माताजीज? हरे कृष्ण. प्रभुजीज पैकी कुणाला वाचायचंय? एकदा प्रभुजी, एकदा माताजी, असं वाचू आपण. ठीक आहे, मी गणेश. वाचतो. हा प्रभुजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. भगवंतांनी मला जो उपदेश दिला होता त्याकडेच आता मी आकृष्ट होऊन राहिलो आहे. कोणत्याही काळी आणि कोणत्याही स्थळी माझ्या अंतःकरणाचे विविध ताप नाहीसे करणारा बोध त्यात भरून राहिला आहे. तात्पर्य श्रील प्रभुपादद्वारा श्रील प्रभुपाद की जय. या ठिकाणी अर्जुनाचा भगवद्गीतेच्या उपदेशांकडे संकेत आहे. भगवंतांनी अर्जुनाला कुरुक्षेत्रातील रणांगणावर गीता उपदेशली होती. भगवंतांनी आपल्या मागे गीतोपदेश ठेवला आहे. तो केवळ अर्जुनासाठी असे नव्हे तर तो सर्व काळातील व सर्व देशांसाठी आहे. प्रत्यक्ष भगवान पुरुषोत्तमांनी भगवद्गीता सांगितली असल्याने त्यात वैदिक विचाराचे सार उतरले आहे. उपनिषदे, पुराणे, वेदांत सूत्रे इत्यादी विस्तृत वैदिक साहित्याचा मागोवा घेण्यास ज्यांना वेळ नसतो अशा सर्वांसाठी त्यांनी अतिशय सुंदरपणे हा संदेश सादर केला आहे. महान इतिहास काव्य महाभारत यातच गीता गुंफलेली आहे. या महाभारताची निर्मिती प्रामुख्याने अप्रबुद्ध वर्गासाठी झाली आहे. त्यात स्त्रिया, श्रमिक आणि ब्राह्मण, क्षत्रिय आणि उच्चवर्णीय वैश्य या 3 वर्णांच्या अपात्र संततीचा समावेश होतो. कुरुक्षेत्रातील रणांगणावर अर्जुनाच्या मनात जी शंका, जो प्रश्न निर्माण झाला होता त्याचे निरसन गीतोपदेशाने झाले आहे. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण जनदृष्टीपासून अंतर्धान झाल्यावर जेव्हा अर्जुनाचे सामर्थ्य, श्रेष्ठत्व संपुष्टात आले होते तेव्हा त्याला भगवद्गीतेची महान शिकवण पुन्हा आठवावीशी वाटली. त्यातून त्याला सर्व संबंधितांच्या निदर्शनास हे आणून द्यायचे आहे की केवळ मानसिक दुःखावर उतार म्हणून नव्हे तर विविध संकटात, जटिल प्रश्नांनी जेव्हा बुद्धीचा गोंधळ उडतो तेव्हा त्यातून सुयोग्य मार्ग शोधण्यासाठी गीतोपदेश हा सर्व स्थळी सर्वथा उपयोगी पडणारा आहे. भगवंत भौतिक दृष्टीला अदृश्य असताना देखील मनुष्याला आध्यात्मिक उपदेशांचा लाभ मिळावा म्हणून कृपानिधान भगवंतांनी भगवद्गीतेची महान शिकवण मागे ठेवली आहे. आपली भौतिक इंद्रिये भगवंतांना यथार्थ रूपात समजू शकत नाहीत, परंतु भगवान आपल्या अचिंत्य शक्तीने बद्ध जीवांच्या इंद्रिय संवेदनांना अनुभूत होऊ शकेल अशा पदार्थांच्या माध्यमातून अवतीर्ण होऊ शकतात. कारण पदार्थ देखील त्यांच्याच प्रकट शक्तीचा एक भाग आहे. अशा प्रकारे भगवद्गीता किंवा अधिकृत धर्मग्रंथ स्वरूप असलेला भगवंतांचा कोणताही शब्दरूपी प्रतिनिधी हाही भगवंतांचाच एक अवतार ठरतो. भगवंतांचे शाब्दिक प्रतिनिधी रूप आणि स्वतः भगवान यात काही अंतर नाही. अर्जुनाला स्वतःच्या कानांनी भगवंतांच्या मुखातून भगवद्गीता ऐकल्याने जो लाभ झाला तेवढाच लाभ गीतेच्या श्रवण पठणानेही कोणालाही प्राप्त होऊ शकेल. भौतिक अस्तित्वाच्या बंधनातून मुक्तता करून घेण्यासाठी इच्छुक असलेला कोणीही प्रामाणिक मानव अगदी सहजपणे भगवद्गीतेचा लाभ घेऊ शकतो. याच दृष्टिकोनातून अर्जुनाचे निमित्त करून भगवंतांनी त्याला जणू उपदेशाची आवश्यकता होती अशा रीतीने भगवद्गीतेचा उपदेश केला. भगवद्गीतेत भगवान, आत्मा, प्रकृती, काल व अवकाश आणि कर्म प्रक्रिया या महत्वाच्या विषयांच्या ज्ञानाचा प्रामुख्याने उहापोह करण्यात आलेला आहे. यापैकी परम भगवान व आत्मा हे गुणात्मक दृष्ट्या अभिन्न आहेत. त्यांच्यातील भेद एक समग्र व अन्य संशभाग असा आहे. प्रकृती जड असून तिच्यात त्रिगुणांची अंतरक्रिया होत असते. शाश्वत काळ आणि अमर्याद अवकाश, देह, तिक हे भौतिक प्रकृतीच्या अस्तित्वापलीकडे समजण्यात येतात. प्राण्यांचे कर्म व्यापार अनेक मनोवृत्तीतील आहेत आणि ते त्यांना भौतिक प्रकृतीत बद्ध करू शकतात किंवा भौतिक प्रकृती पलीकडे मुक्त करू शकतात. हे सर्व विषय भगवद्गीतेत संक्षेपाने वर्णित करण्यात आले आहेत. पुढील प्रबोधनार्थ भागवतात त्यांचा विस्तार करण्यात आला आहे. परम भगवान, आत्मा, प्रकृती आणि काळ हे विषय शाश्वत आहेत, परंतु जीव, प्रकृती आणि काळ हे भगवंतांच्या नियंत्रणात आहेत. भगवान निरपेक्ष आणि पूर्णतः सर्वतंत्र स्वतंत्र आहेत. ते परम नियंते आहेत. जीवाचे कर्म अनादी आहे, परंतु त्या कर्माचे आध्यात्मिक गुणवत्तेत रूपांतर झाल्यानंतर निर्दोष स्वरूप प्राप्त होऊ शकते. त्यामुळे कर्माच्या गुणात्मक प्रक्रिया थांबतात. भगवान आणि जीव असे दोन्हीही प्रबुद्ध आहेत.
दोघांनाही स्वतःच्या चेतनेची जाण आहे. तथापि जीव महत्त्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भौतिक प्रकृतीच्या बंधनाखाली स्वतःला भगवंतापासून स्वतंत्र मानून अपसमज करून घेत असतो. त्यासाठी संपूर्ण वैदिक ज्ञानाची योजनात असे अपसमज दूर करण्यावर व जीवाला भौतिक तादात्म्याच्या भ्रमापासून मुक्त करण्यावर लक्षित आहे. जेव्हा ज्ञान व वैराग्य यातून असा भ्रम दूर होतो तेव्हा जीव विश्वासार्ह करता व भोगता होतो. भगवंतांचे भोक्तृत्व वास्तविक आहे, तर जीवनातील असा भाव त्याच्या मानसिक इच्छेचा भाग आहे. भावनेतील हे अंतरच हरे कृष्ण तर जीवातील असा भाव जीवातील असा भाव त्याच्या मानसिक इच्छेचा भाग आहे. भावनेतील हे अंतरच या दोन अस्तित्वातील अंतर आहे, अन्यथा त्यांच्यात अंतर नाही. अर्थात आत्मा भगवंतांशी एकाच वेळी भिन्न व अभिन्नही आहे. भगवद्गीतेचा संपूर्ण संदेशच या तत्वावर स्थित आहे. भगवद्गीतेत भगवान व जीव यांना सनातन असे म्हटले आहे. तसेच तेथे भौतिक अस्तित्वापलीकडील भगवत धामाचे देखील सनातन शब्दाने वर्णन केलेले आहे. जीवांना भगवंताच्या सनातन प्रकृतीत येण्याविषयी आवाहन करण्यात आले आहे. प्राणी मात्रांना भगवत धामात परतण्यासाठी सहाय्य करणारी त्यांच्या मुक्त कर्माची प्रकाशक अशी जी प्रक्रिया ती म्हणजेच सनातन धर्म होय. भौतिक तादात्म्याचा भ्रांत समज दूर झाल्या विना भगवंतांचे शाश्वत धाम प्राप्त होणे कोणालाही शक्य नसते. ही पूर्णत्वाची स्थिती कोणत्या प्रकारे प्राप्त करावी याविषयी भगवद्गीता मार्गदर्शन करते. भौतिक तादात्म्याच्या भ्रांत धारणेतून मुक्त होण्याच्या प्रक्रियेला वेगवेगळ्या स्तरावर काम्य कर्मे, प्रायोगिक अथवा तार्किक ज्ञान, भक्ती, दिव्यानुभूती इत्यादी म्हटले जाते. या सर्वच गोष्टी जेव्हा भगवंताच्या संबंधात जोडल्या जातात तेव्हाच मुक्ती मार्ग सुकर होतो. वेदांमध्ये निर्धारित करण्यात आलेल्या कर्मांचा निर्वाह करण्याने बद्ध जीवाचे पापी मन क्रमशः शुद्ध होत जाते आणि तो ज्ञानाच्या स्तरावर उन्नत होतो. ज्ञान प्राप्तीची शुद्धावस्था हाच भगवत भक्तीचा पाया होय. जीवनाच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी केलेले चिंतन म्हणजे ज्ञान. परंतु वास्तविक उपाय सापडल्यावर मनुष्य भगवंताच्या प्रेमय भक्ती स्थित होतो. भगवद्गीतेचा आरंभच आत्म्याचे जड तत्वापासून वेगळे अस्तित्व दाखवून झालेला आहे. तसेच तर्काद्वारे आणि चर्चेद्वारे हे स्पष्टपणे दाखवून देण्यात आले आहे की सर्व स्थितीत आत्मा अविनाशी असून भौतिक तत्वांचे बाह्य आवरण असे शरीर आणि मन दुसऱ्या दुःखप्रद भौतिक अस्तित्वाच्या फेरीसाठी संक्रमित केले जाते. म्हणून भगवद्गीता सर्व प्रकारच्या दुःखांचा सर्वथा अंत करण्याकरता सांगितली गेली आहे. अर्जुन कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या वेळी प्राप्त झालेल्या महाज्ञानाचा इथे आश्रय घेत आहे. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. श्रील प्रभुपाद की जय. जय. तर थोडंसं तात्पर्य मोठं आहे, पण समजण्यासाठी खूप बेसिक मुद्दा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर इथे श्रील प्रभुपादजी सांगतात की भगवद्गीतेमध्ये 5 गोष्टींबद्दल भगवंतांच्या द्वारे ज्ञान प्रदान केलेलं आहे. आणि हे 5 मुद्दे, प्रमुख मुद्दे भगवद्गीतेतील कोणते आहेत? ईश्वर, आत्मा, प्रकृती, काल आणि कर्म. हे 5 मुद्दे याच्यावर भगवद्गीतेमध्ये विश्लेषण केलेलं आहे, चर्चा केलेली आहे भगवंतांनी. तर ह्या 5 मुद्द्यांपैकी 4 जे आहेत ते शाश्वत आहेत. कोणते कोणते शाश्वत आहेत? परम ईश्वर किंवा भगवान, आत्मा, प्रकृती आणि काळ, हे 4 शाश्वत आहेत. मग राहतं कोणतं? प्रभूजीच माताजीच राहतं ते कर्म. कर्म जे आहे ते शाश्वत नाहीये. म्हणजे आपण ह्या जीवनामध्ये जे कर्म करतो त्याचे काही कर्मफळ मिळतील. त्या कर्मफळ भोगताना पुन्हा त्या केलेल्या कर्मांद्वारे अजून काही कर्मफळ तयार होतील. तर अशा प्रकारे हे साखळी आहे कर्माच्या बाबतीमध्ये. परंतु भगवद्गीतेमधून आपण काय शिकतो की एका बुद्धिमान मनुष्याने जी गोष्ट शाश्वत आहे म्हणजे जीव, त्या शाश्वत जीवाचा शाश्वत जन्म प्राप्त करण्यासाठी, शाश्वत शरीर प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. आणि ह्या भौतिक शरीरामध्ये ज्याच्यामध्ये की पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागत आहे, पुन्हा पुन्हा म्हातारपण स्वीकारावं लागत आहे, पुन्हा पुन्हा वेगवेगळे
रोग स्वीकारावे लागत आहेत आणि मृत्यू स्वीकारावा लागत आहे. एका बुद्धिमान मनुष्याने पाहिजे की ह्या सगळ्यांवर मात करून शाश्वत जन्म प्राप्त करून घेणे. जसं की आपण उदाहरण देतो की एखादा व्यक्ती ज्यावेळेस तो भाड्याच्या, किरायाच्या घरात राहत असतो, तर किरायाच्या घरामधून स्वतःच्या घरामध्ये जाण्यामागे मुख्य कारण काय असतं? प्रभुजीच, माताजीच कोण सांगेल? की काय फरक आहे जर किरायाच्या घरामध्ये राहावं लागणं किंवा स्वतःच्या घरामध्ये राहणं यामध्ये? कोण सांगेल? हरे म्हणजे कृष्ण. आत्मसन्मान. आत्मसन्मान किंवा जरी घरमालक चांगला जरी असेल, सन्मान देणारा जरी असेल, तरी मुख्य फरक हा आहे, की ज्यावेळेस आपण किरायाच्या घरात राहतो, ते घर कधीही सोडावं लागू शकतं. बरोबर आहे का नाही? घरमालकाने हो, हो, सांगितल्यानंतर, हो. नोटीस बरोबर. दिल्यानंतर आपल्याला सोडावं लागू शकतं. परंतु स्वतःच्या घरामध्ये तो प्रॉब्लेम, तो इश्यू नाहीये. आपण राहू शकतो जोपर्यंत आपली इच्छा आहे. कुणीही बाहेर हाकलणार नाही. त्याचप्रमाणे हा जो देह आहे बद्ध अवस्थेतला, हा एका किरायाच्या घरासारखा आहे प्रभुजीच, माताजीच. परंतु आत्मा जो आहे तो शाश्वत आहे. म्हणजे एका शाश्वत व्यक्तीला, एका शाश्वत जीवाला तुम्ही अशा बंधनामध्ये ठेवत आहात, जे की क्षणिक आहे, क्षणभंगूर आहे. कधी पण नष्ट होऊ शकतं आणि केवळ कधी पण नष्ट होऊ शकतं असं नाही. जोपर्यंत आत्मा ह्या शरीरामध्ये आहे, तोपर्यंत पण हे शरीर अनेक साऱ्या अनेक साऱ्या समस्या, अनेक साऱ्या समस्या देत राहतं. आधी भौतिक, आध्यात्मिक, आधी दैविक ह्या सगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. म्हणून भगवद्गीता किंवा बाकीचे वैदिक शास्त्र सांगतात, तमसो मा ज्योतिर्गमय, की अंधकारामधून ज्ञान घेण्याचा प्रयत्न करा, आत्म्याचं ज्ञान विशेषतः. मृत्योर्मा अमृतम गमय, की मृत्योर्मा म्हणजे मृत्यूकडून अमृताकडे, शाश्वत शरीर प्राप्त करण्यासाठी, शाश्वत जन्म प्राप्त करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. आणि हे जे शाश्वत जन्म प्राप्त करण्याची जी क्रिया आहे, जी भगवद्गीता सांगते आहे, ती क्रिया अर्जुन आत्ता आठवत आहेत. भगवंत या पृथ्वी तलावरून गेल्यानंतर, कुरुक्षेत्राच्या युद्धाला काही वर्ष गेल्यानंतर. आणि श्रील प्रभुपादजी तात्पर्यामध्ये सांगतात, की भगवद्गीतेचं हे ज्ञान, हे भगवंतांनी सांगताना, भगवंत वैयक्तिकरित्या जेवढं उपस्थित असताना जेवढं इफेक्टिव्ह, प्रभावशाली होतं, तेवढंच प्रभावशाली ते आत्ता पण आहे. जर आपण त्या भगवद्गीतेच्या ज्ञानाचं व्यवस्थित पठन करत असू, श्रवण करत असू आणि आपल्या जीवनामध्ये आचरणात आणण्याचा आपण जर प्रयत्न करत असू तर. सांगण्याचा उद्देश, भगवंत जरी व्यक्तिशः अर्जुनाच्या डोळ्यासमोरून नाहीसे झाले होते, भगवत धामात परतले होते, परंतु भगवंतांचा तो भगवद्गीतेचा उपदेश आठवून भगवंतांचं जे प्रेझेन्स, भगवंतांचं जे अस्तित्व आहे, अर्जुनाला तेवढंच तीव्रतेने जाणवलं, जेवढं भगवंत प्रत्यक्षात तिथे उपस्थित असताना जाणवत असे. तर सांगण्याचा उद्देश हा, की भागवतामधून, भगवद्गीतेमधून जर आपण व्यवस्थित श्रवण पठन केलं, तर अशा व्यक्तीसाठी कृष्ण प्रत्येक क्षणी हे त्याच्या सोबत आहेत. जो व्यक्ती कृष्णाचं नाम घेत आहे, त्याच्याबद्दल पण असं सांगितलंय, की भगवंत स्वतः त्याच्यासोबत प्रत्यक्षात उपस्थित आहेत. जर तो व्यक्ती लक्ष देऊन नाम घेत असेल, जप करत असेल आणि ते नाव भगवंतांचं ऐकत असेल. विशेषतः भगवद्गीतेच्या उपदेशाबद्दल किंवा भागवताच्या उपदेशाबद्दल हे जे ज्ञान आहे, ते अपौरुषेय आहे. अपौरुषेय म्हणजे कोणत्याही साध्या टॉम, डिक आणि हॅरी या भौतिक जगतामधल्या बद्ध जीवाने दिलेलं ज्ञान नाहीये, भगवंतांनी दिलेलं ज्ञान आहे. त्याच्यामुळे हा उपदेश आपण ज्या कोणत्या वेळेला आठवू, रेफर करू, श्रवण पठन करू, त्यावेळेस भगवंत प्रत्यक्ष उपस्थित राहून आपल्याला तिथे फायदा देत आहेत. तर सांगण्याचा उद्देश हा, कशा प्रकारे अर्जुनाने हे भगवद्गीतेचं ज्ञान आठवलं आणि अशा प्रकारे भगवंतांची शिकवण आठवून प्रत्यक्षात भगवंत उपस्थित असताना त्याला जो अनुभव व्हायचा, तो अनुभव त्याला प्राप्त झाला भगवद्गीतेचा उपदेश आठवून. आपण अजून एक श्लोक घेऊ. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभुजीस, माताजीस? हरे कृष्ण. तात्पर्य जरी मोठं असेल तरी समजून घेण्याचा मुद्दा खूप सोपा आहे. भगवद्गीतेचे 4 मुद्दे कोणते, ज्याच्याबद्दल
कृष्ण समजावून सांगतात. त्या 4 नाही 5 मुद्दे. त्या 5 मुद्द्यांपैकी 4 शाश्वत आहेत, एक टेम्पररी, एक काही काळापुरता आहे. आणि ही भगवद्गीतेची शिकवण कुणी आठवलेली? अर्जुनाने आठवलेली आहे. अशा अवघड काळी ज्यावेळेस कृष्ण पांडवांना पृथ्वी तलावरून सोडून गेले होते. आणि प्रभुपाद सांगतात की ती शिकवण आपल्याला पण उपलब्ध आहे. त्याचा लाभ आपण पण घेऊ शकतो आपल्या जीवनामध्ये भगवद्गीतेच्या शिकवणीचं श्रवण पठण करून. कुणाला काही प्रश्न आहे का प्रभूजीच माताजीच? एक श्लोक घ्यायचा अजून? हरे हो कृष्ण. प्रभूजी. ठीक ठीक. कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. सूत उवाच सूत सूत उवाच उवाच एवं चिन्तयतो जिष्णो एवं एवं चिन्तयतो चिन्तयतो जिष्णो विष्णु कृष्णपाद सरोरुहम् कृष्णपाद कृष्णपादसरोरुहं सरोरुहम् सौहार्देनातिगाढेन सौहार्देनातिगाढेन शान्तासिद्धिमला मतिः शान्तासिद्धि मला मतिः. कुणाला वाचायचं आहे का प्रभूजी माताजी? हरे कृष्ण. ज्यांनी वाचलं नाही त्यांच्यापैकी कोणी? हरे कृष्ण प्रभूजी, मी वाचू का? हा, रतिरूपा माताजी. हरे कृष्ण. ओके, धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. धन्यवाद. सुत गोस्वामी म्हणाले की या प्रकारे भगवंतांनी गाढ जिव्हाळ्याच्या मैत्रीने प्रदान केलेल्या उपदेशांचे स्मरण करण्यात आणि त्यांच्या चरण कमळांचे चिंतन करण्याचे तल्लीन झालेल्या अर्जुनाचे मन सर्व भौतिक दूषणांनी पूर्णपणे रहित होऊन शांत झाले. श्रील प्रभुपादद्वारे श्रील प्रभुपाद की जय. धन्यवाद. तात्पर्य: भगवान परमपूर्ण आहेत आणि त्यामुळे त्यांचे सखोल चिंतन हे योग समाधी प्रमाणेच आहे. भगवान आपले नाम, रूप, गुण, लीला, सहचर आणि विशिष्ट कर्म यापासून अभिन्न आहेत. अर्जुन कुरुक्षेत्रांच्या रणांगणावर भगवंतांनी प्रदान केलेल्या उपदेशांचे चिंतन करून लागला. केवळ त्या उपदेशांमुळेच अर्जुनांच्या मनाची भौतिक कल्मशे नाहीशी होत गेली. भगवान सूर्यासारखे आहेत आणि सूर्यांचा उदय म्हणजेच अंधकाराचा नाश, अज्ञानाचा नाश आणि भक्तांच्या अंतःकरणात भगवंताचे आगमन झाले. ही चिंतातील दुःखद भौतिक प्रभाव तात्काळ नष्ट होतात. म्हणूनच भौतिक जगाच्या सर्व प्रकारच्या दूषणांपासूनच संरक्षण व्हावे यासाठी भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी सतत नामकीर्तनाचे करण्याची आज्ञा दिली आहे. भगवंतांपासूनच वियुक्त झालेल्या जाणीव भक्तांसाठी निसंदेह प्रत्यक्ष दुःखदायक असते, परंतु ती भगवंतांशी संबंधित असलेल्या त्या भावनांच्या दिव्य प्रभावाने भक्तांचे चित्त शांत होते. वियोगाची जाणीव सुद्धा दिव्य सुखाचा उगम होते. त्यामुळे सामान्य लौकिक विरहाशी त्यांची तुलनाच होऊ शकत नाही. हरे कृष्ण प्रभूची धन्यवाद प्रणाम. थँक्यू. हरे कृष्ण. धन्यवाद. श्रील प्रभुपाद की जय. तर इथे आपण बघतो की काय परिणाम झाला अर्जुनाने भगवंतांच्या उपदेशांचं स्मरण केल्यानंतर, की भगवंतांच्या विरहामध्ये त्याच्या मनामध्ये जी काही विरहाची भावना होती, दुःखाची भावना होती आणि त्याच्यासोबतच त्याच्या मनातील जे काही भौतिक दूषण अनर्थ होते ते पूर्णपणे साफ झाले, पूर्णपणे स्वच्छ झाले भगवंतांचे उपदेश अर्जुनाने स्मरण करून. अशा प्रकारे त्या दुःखातून आणि त्या कल्मशातून अर्जुन हा पूर्णपणे सावरू शकला आणि पुढे काय करायचं आहे हे युधिष्ठिर महाराजांना आणि अर्जुनाला हे क्लिअरली लक्षात आलं आणि ते कोणत्याही मोहामध्ये किंवा कोणत्याही दुःखामध्ये हताश होऊन अडकून पडलेले नाहीत. तर यानंतर अर्जुन किंवा पांडव, युधिष्ठिर महाराज त्यांचे प्रमुख होते, कशा प्रकारे पुढे काय करतात, कोणते कार्य करतात, अशा प्रकारे कृष्णाला भगवत धामात गेलेले पाहून आणि स्वतः भगवद्गीतेची भगवंतांची उपदेश आठवून हे आपण पुढच्या
चर्चा सत्रामध्ये पाहू आणि आज इथे कन्क्लूड करू. कुणाचा काही प्रश्न आहे का? प्रभूजीच, माताजीच, हरे कृष्णा. थोडंसं काही मुद्दे थोडेसे तात्विक वाटू शकतात आपल्याला, पण जे गमक आहे, जो फ्लो आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्या मुद्द्यांचा आपल्या जीवनामध्ये काय प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन, आपल्या आचरणामध्ये आपण काय समजू शकतो ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ, आपण आजच्या पहिल्या 2 श्लोकांमध्ये 25-26 मध्ये आपण पाहिलं, की कशाप्रकारे बद्ध जगातील जीवांची मानसिकता आणि आध्यात्मिक जगातील जीवांची मानसिकता याच्यातला फरक पाहिला आपण. आणि आपण हे पण पाहिलं, की कशाप्रकारे भगवंतांबद्दल आपली बद्ध अवस्थेतील जी ईर्ष्या आहे, त्या ईर्ष्येमुळे आपण या भौतिक जगातील प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीवर, प्राणीमात्रांवर प्रभुत्व प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, स्वामित्व प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांचं शोषण करतो. आणि ही जर मानसिकता आपल्याला बदलायची असेल, तर कशाप्रकारे हे ओळखणं आवश्यक आहे, की आपल्या सर्व कार्यांचं, तपस्यांचं, त्यागांचं जे उपभोक्ता आहे ते भगवंत कृष्ण हे एकटे आहेत. बाकीचे आपण सर्व त्यांच्या सेवेमध्ये जोडलेले आहोत, त्यांचे सेवक आहोत. आणि अशा प्रकारे सर्व जीवांचे, कार्यांचे जर उपभोक्ता कृष्ण असतील, तर आपण बाकीच्या जीवांना पण त्यांचे सेवक म्हणून समजून घ्यायला पाहिजे, ना की आपण त्या जीवांचे स्वामी किंवा ते आपल्या शोषणासाठी बनलेले आहे, असं आपण समजणार नाही. त्याच्यानंतर आपण पाहिलं, की कशाप्रकारे अर्जुन, युधिष्ठिर महाराज हे स्वतः त्यांच्या उदाहरणातून आपल्याला दाखवत आहेत, की अशा प्रकारे भगवंतांच्या विरहामध्ये खूप दुःखी अवस्थेमध्ये असताना पण कसं त्यांनी स्वतःला सावरलं, भगवंतांचे उपदेश स्मरण करून. आणि त्या स्मरणाने काय झालं, की त्याच्या हृदयामध्ये जे काही दूषणं, जे कोणते अनर्थ राहिलेले होते, ते सर्व स्वच्छ झाले. आणि अर्जुन, युधिष्ठिर महाराज हे भगवंतांचे शुद्ध भक्त, त्यांचं चित्त स्थिर झालं आणि ते विचार करू शकले, काय करायला पाहिजे पुढे भगवंतांनी त्यांच्या लीला संपवल्यानंतर. कुणाचा काही प्रश्न आहे का? प्रभूजीच, माताजीच, हरे कृष्ण. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद आपल्या सगळ्यांना आणि कृपया प्रार्थना करा, की ही जी यात्रा आहे प्रयागराजची ती सफल होवो आणि भगवंतांचं स्मरण चांगल्या प्रकारे करू शकू. हरे कृष्ण. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय, वैष्णव ठाकुर की जय, श्रील प्रभुपाद की जय.